नमस्कार. आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो कदाचित आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडतो, की आपल्या जगण्याला अर्थ कशामुळे येतो. म्हणजे आपण रोज सकाळी का उठतो, यासाठी आपल्याकडे काही लेख आहेत, काही संशोधन आहे आणि तत्त्वज्ञानावरची काही पुस्तकं आहेत. यात अस्तित्ववादापासून ते इकिगाई ही एक जपानी संकल्पना आहे तिथपर्यंत आणि अगदी न्यूरोसायन्सपर्यंत अनेक गोष्टी आहेत. तर या सगळ्या माहितीमधून आपण काहीतरी महत्त्वाचं शोधायचा प्रयत्न करणार आहोत. आपली सुरुवात एका अशा विचाराने होईल जो म्हणतो की जीवनाचा कोणताही तयार अर्थ नाहीये, तो आपल्यालाच घडवायचा आहे. मग आपण पाहू की काही जण असं म्हणतात की अर्थ हा घडवायचा नसतो, तर तो शोधायचा असतो. आणि शेवटी या अर्थासोबत रोजचं आयुष्य, विशेषतः कठीण काळात, कसं जगायचं यासाठी काही व्यावहारिक मार्ग बघूया. चला सुरुवात करूया. जीन पॉल सार्त्र यांच्या एका प्रसिद्ध वाक्याने, अस्तित्व साराच्या आधी येतं. हे ऐकायला खूपच जड वाटतं. सोप्या भाषेत याचा अर्थ काय होतो? हो, हे वाक्य खूप प्रसिद्ध आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं आयुष्य एका कोऱ्या कॅनव्हाससारखं आहे. म्हणजे बघा, एखादी खुर्ची तयार होण्याआधी तिच्या निर्मात्याच्या डोक्यात तिचा एक सार असतो, किती बसण्यासाठी आहे. पण माणसाचं तसं नाहीये. आपण आधी जगात येतो, अस्तित्वात येतो आणि मग आपल्या निवडींमधून, आपल्या कृतींमधून आपण स्वतःला घडवतो, आपला सार तयार करतो. म्हणूनच सार्त्र म्हणतात की मानवी स्वभाव अशी कोणतीही गोष्ट नाही, फक्त एक मानवी अवस्था आहे. अच्छा, म्हणजे आपण जन्मता काही ठरलेलं नाही. आपण जे काही बनतो ते आपल्या निवडींमुळे बनतो. हा विचार खरंच खूप मोठा आहे. हा फक्त वैयक्तिक पातळीवर लागू होतो की मोठ्या सामाजिक ओळखींवरही, जसं की लिंगभाव? अगदी बरोबर. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय. सार्त्र यांची सहकारी सिमोन दी बोव्वार यांनी हाच विचार पुढे नेला. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, कुणी जन्मतः स्त्री नसते, तर ती स्त्री बनते. त्यांचा मुद्दा हा होता की स्त्री असणं ही काही जैविक किंवा नैसर्गिक गोष्ट नाही. समाजाने स्त्रीसाठी ज्या भूमिका, ज्या अपेक्षा ठरवल्या आहेत, ते आपण स्वीकारतो आणि त्यातून आपली ओळख तयार होते. पण याच स्वातंत्र्याबद्दल सार्त्र एक धक्कादायक गोष्ट म्हणतात. ते म्हणतात की आपण स्वतंत्र राहण्यासाठी शापित आहोत. हे ऐकायला खूपच नकारात्मक वाटतं. म्हणजे स्वातंत्र्य ही तर चांगली गोष्ट आहे ना, मग त्याला शाप का म्हणायचं? घेऊन येतं. एक दुसरे तत्वज्ञ आहेत सॉरेन किर्केगार्ड. ते याला स्वातंत्र्याची चक्कर म्हणतात. विचार करा, जर कोणताही पूर्वनिर्धारित अर्थ नाही, कोणताही देव नाही, कोणताही निश्चित नैतिक नियम नाही, तर मग आपल्या प्रत्येक निवडीची संपूर्ण जबाबदारी फक्त आणि फक्त आपलीच आहे. ही जबाबदारी इतकी मोठी आहे की अनेक जण त्यापासून पळ काढतात. पळ काढतात म्हणजे कसं? ते वाईट विश्वास किंवा बॅड फेथचा आधार घेतात. म्हणजे ते स्वतःला आणि जगाला असं भासवतात की त्यांच्याकडे पर्यायच नाहीये. अच्छा, म्हणजे असं काहीतरी की मला ही नोकरी अजिबात आवडत नाही, पण घराचं कर्ज फेडायला दुसरा काही पर्यायच नाही, असं काही. खरं तर पर्याय असतात, पण जबाबदारी टाळण्यासाठी आपण असं म्हणतो, बरोबर? अगदी तसंच. मला हे करावंच लागेल किंवा मी फक्त आदेशांचं पालन करत होते असं म्हणणं म्हणजे वाईट विश्वास. यातून आपण आपल्या स्वतंत्र्याची जबाबदारी नाकारत असतो. ठीक आहे. म्हणजे सार्त्र म्हणतात की आपण स्वतंत्र आहोत, पण ह्या स्वातंत्र्यामुळे आपल्याला चिंता वाटते आणि या चिंतेपासून पळ काढण्यासाठी आपण नाटक करतो. यातच अल्बर्ट कामू कुठे येतात? त्यांच्या सिसिफसच्या कथेबद्दल आपल्या स्रोतांनी सांगितलं आहे. हो, कामू याला ॲब्सर्ड किंवा विसंगत म्हणतात. म्हणजे एकीकडे माणूस जीवनात अर्थ शोधतो आणि दुसरीकडे हे विश्व पूर्णपणे शांत, उदासीन आणि तर्कहीन आहे. या दोन्हींमधली जी दरी आहे ना, त्याला ते ॲब्सर्ड म्हणतात. आणि सिसिफस हा त्यांचा ॲब्सर्ड हिरो आहे. त्याला शिक्षा झाली आहे की त्याने एक मोठा दगड डोंगरावर ढकलून न्यायचा, जो वर पोचताच खाली घरंगळतो. हे काम पूर्णपणे निरर्थक आहे. त्याला कधीही अंत नाही. हे तर खूपच निराशाजनक आहे. वावर पाहता तसंच वाटतं. पण कामू म्हणतात की खरा विजय त्या संघर्षातच आहे. जेव्हा सिसिफस तो दगड खाली घरंगळल्यावर परत खाली येतो, त्या क्षणांमध्ये तो आपल्या नशिबापेक्षा मोठा होतो. तो त्या निरर्थकतेविरुद्ध बंड करतो. तो त्या दगडाला पुन्हा ढकलण्याचा निर्णय घेतो. आणि कामू म्हणतात की त्या कृतीतच तो आनंद शोधतो. त्यांचं शेवटचं वाक्य आहे, आपण सिसिफसला आनंदी मानले पाहिजे. तो अर्थहीनतेतच अर्थ निर्माण करतो. वा, म्हणजे अर्थहीनतेला स्वीकारून तिच्या विरुद्ध बंड करण्यातच खरा अर्थ आहे. सार्त्र आणि कामू यांचा विचार खूप शक्तिशाली आहे, पण तो एका व्यक्तीवर खूप मोठी जबाबदारी टाकतो.
मला वाटतं काही लोकांना हे ऐकून थोडं एकटं वाटू शकतं. आपल्याकडे असा काही दृष्टिकोन आहे का जो सांगतो की अर्थ हा आपल्याला स्वतः घडवण्याऐवजी तो आपल्या आसपासच्या गोष्टींमध्ये शोधता येतो? हो, नक्कीच. आणि इथेच इकिगाई ही जपानी संकल्पना येते. इकिगाई या शब्दाचा सरळ अर्थ आहे जगण्याचं कारण. ज्या गोष्टीमुळे तुम्हाला सकाळी उठायला आवडतं, जी गोष्ट तुमच्या जीवनाला मूल्य आणि आनंद देते, ती तुमची इकिगाई. आणि ही गोष्ट म्हणजे फक्त नोकरी किंवा कामच असायला हवं का? अजिबात नाही. ती तुमची नोकरी असू शकते, तुमचा एखादा छंद असू शकतो, तुमचं कुटुंब, तुमचे मित्र, अगदी तुमच्या बागेची काळजी घेणंही असू शकतं. महत्वाची गोष्ट ही आहे की ही गोष्ट तुमच्यावर कोणी लादलेली नसते, तर ती तुमच्या आतून उत्स्फूर्तपणे येते. आणि आपल्या स्रोतांमध्ये म्हटलं आहे की याचा थेट आरोग्याशी संबंध आहे. हे खूपच रंजक आहे. हो, जपानमधील ओकिनावा बेटावरचे लोक त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रसिद्ध आहेत, आहे की नाही? त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यामागे इकिगाई हे एक महत्वाचं कारण मानलं जातं. एका मोठ्या संशोधनात असंही दिसून आलं आहे की ज्या लोकांना आयुष्यात त्यांची इकिगाई सापडली आहे, त्यांना हृदयविकार आणि इतर कारणांमुळे मृत्यू होण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी असतो. हे तर आश्चर्यकारक आहे. म्हणजे जीवनात एक उद्देश असणं फक्त मानसिक समाधान देत नाही, तर आपलं शरीरही निरोगी ठेवतं. न्यूरोसायन्स याबद्दल काय सांगतं? न्यूरोसायन्समध्ये याला जीवनाचा उद्देश किंवा पर्पज इन लाईफ असं म्हणतात. याचा सर्वात शक्तिशाली उल्लेख विक्टर फ्रँकल यांच्या मॅन सर्च फॉर मीनिंग या पुस्तकात सापडतो. फ्रँकल हे नाझी छळछावणीतून वाचलेले एक मानसोपचार तज्ज्ञ होते. त्यांनी पाहिलं की त्या भयंकर परिस्थितीत ज्या कैद्यांना त्यांच्या जीवनात काहीतरी उद्देश दिसत होता, त्यांची जगण्याची शक्यता जास्त होती. त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे, ज्यांच्याकडे जगण्यासाठी का हे उत्तर असतं, ते कोणतंही कसं सहन करू शकतात. आणि आता आधुनिक विज्ञान याला दुजोरा देत आहे. हो, 1,36,000हून अधिक लोकांच्या माहितीचा अभ्यास करून केलेल्या एका संशोधनात असं दिसलं की ज्यांच्या जीवनात एक निश्चित उद्देश असतो, त्यांचा मृत्यूदर आणि हृदयविकाराचा धोका 17% कमी होतो. पण याहूनही रंजक गोष्ट म्हणजे एका अभ्यासात असं आढळलं की ज्यांचा उद्देश उच्च होता, त्यांना अल्झायमर होण्याचा धोका जवळजवळ अर्ध्याने कमी झाला. एक मिनिट, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की जीवनात एक ध्येय असणं ही फक्त एक भावनिक गोष्ट नाही, तर त्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर आणि आपल्या रक्तावर होतो. म्हणजे एक चांगला विचार आपल्या शरीरातली सूज कमी करू शकतो. हे अविश्वसनीय आहे. अगदी तसंच. संशोधनात असं आढळलं आहे की ज्या लोकांच्या जीवनात उद्देश असतो, त्यांच्या रक्तातील इन्फ्लमेशन म्हणजे सूज निर्माण करणाऱ्या घटकांचं पातळी कमी असते. आणि आपल्याला माहीत आहे की ही दीर्घकाळ टिकणारी सूज अनेक आजारांचं मूळ आहे. त्यामुळे जीवनातील उद्देशाचा परिणाम मानसिक पातळीपासून ते थेट आपल्या पेशींच्या पातळीपर्यंत होतो. तो एक प्रकारचा जैविक संरक्षक म्हणून काम करतो. तर आपल्याकडे 2 मार्ग दिसतायत. एक सार्त्र आणि कामू यांचा, जो म्हणतो की अर्थ निर्माण करा, आणि दुसरा इकिगाई आणि विज्ञानाचा, जो म्हणतो की अर्थ शोधा आणि त्याचे शारीरिक फायदे मिळवा. पण हे सगळं रोजच्या जीवनात, विशेषतः जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नसतात, तेव्हा कसं वापरायचं? इथेच स्टोइसिझम या तत्वज्ञानाची मदत होऊ शकते, बरोबर? बरोबर. स्टोइसिझमचा गाभा आहे नियंत्रणाचे द्वैत. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही हवामान बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमची छत्री उघडू शकता. स्टोइसिझम म्हणजे आपलं लक्ष हवामानावर रडत बसण्याऐवजी छत्रीवर केंद्रित करणं. जगातल्या गोष्टी 2 प्रकारच्या आहेत, ज्या आपल्या नियंत्रणात आहेत आणि ज्या आपल्या नियंत्रणात नाहीत. आणि आपल्या नियंत्रणात काय आहे? आपले विचार, आपली मतं, आपल्या कृती. आणि नियंत्रणाबाहेर काय आहे? बाहेरील घटना, लोकांचं आपल्याबद्दलचं मत, आपल्या आरोग्य. स्टोईक तत्वज्ञ सांगतात की आपलं लक्ष फक्त त्या गोष्टींवर केंद्रित करा ज्या आपल्या नियंत्रणात आहेत आणि बाकीच्या गोष्टी शांतपणे स्वीकारा, कारण ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्यांच्यावर ऊर्जा वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. पण हा विचार थोडा निष्क्रिय वाटत नाही का? म्हणजे जगात अन्याय होत असेल तर तो माझ्या नियंत्रणात नाही असं म्हणून गप्प बसायचं का? हा एक खूप चांगला प्रश्न आहे आणि एक सामान्य गैरसमज आहे. स्टोइसिझमचा अर्थ भावना शून्य किंवा निष्क्रिय होणं असा अजिबात नाही. उलट स्टोइक्स 4 मुख्य सद्गुणांना महत्त्व देतात: शहाणपण, धैर्य, न्याय आणि संयम. न्याय हा त्यातील एक महत्त्वाचा सद्गुण आहे.
याचा अर्थ असा की आपण जगात योग्य गोष्टी करण्यासाठी आपल्या नियंत्रणात असलेले सर्व गोष्टी केल्या पाहिजेत, पण अंतिम निकालावर आपलं नियंत्रण नाहीये हे स्वीकारायला हवं. समजलं. म्हणजे प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करा, फळाची अपेक्षा करू नका, असं काहीसं. आपल्या स्रोतांमध्ये युडायमोनिया हा एक शब्द आलाय, त्याचा याच्याशी काय संबंध आहे? आणि हेडोनिया नावाचाही शब्द आहे. हे दोन्ही शब्द मानसशास्त्रात खूप महत्वाचे आहेत. ते दोन वेगवेगळ्या प्रकारच्या आनंदाचं वर्णन करतात. हेडोनिया म्हणजे सुखाचा, आरामाचा आणि सकारात्मक भावनांचा शोध. हे क्षणिक आनंदावर केंद्रित आहे. तर युडायमोनिया म्हणजे स्वतःमधील सर्वोत्तम गुणांचा विकास करणे, आव्हानं स्वीकारणे आणि एक अर्थपूर्ण सद्गुणी जीवन जगणे. अच्छा, म्हणजे मित्रांसोबत बाहेर जाऊन पिझ्झा खाणं हे हेडोनिया झालं, आणि एखादं नवीन वाद्य वाजवायला शिकण्यासाठी रोज तासभर सराव करणं हे युडायमोनिया, जरी सराव करताना कधीकधी कंटाळा आला तरी. अगदी अचूक उदाहरण आहे. पिझ्झा खाण्यातून मिळणारा आनंद तात्काळ आणि सुखद असतो. तर वाद्य शिकताना त्रास होऊ शकतो, निराशा येऊ शकते, पण त्यातून तुम्हाला एक सखोल समाधान आणि अर्थ मिळतो. संशोधनात असं दिसतं की दोन्ही आवश्यक आहेत. फक्त हेडोनियाच्या मागे लागल्यास आयुष्य उथळ वाटू शकतं आणि फक्त युडायमोनियाच्या मागे लागल्यास ते खूपच गंभीर आणि कष्टप्रद होऊ शकतं. संशोधक सांगतात की पूर्ण जीवन ज्यात दोन्हीचा निरोगी समतोल असतो ते सर्वोत्तम आहे. तर आज आपण अर्थाच्या शोधाचा एक मोठा आणि रंजक प्रवास केला. आपण अस्तित्ववादाच्या मोकळ्या पण तितक्याच जबाबदारीने भरलेल्या स्वातंत्र्यापासून सुरुवात केली, जिथे सार्थर आणि कामो आपल्याला सांगतात की आपल्याला स्वतःचं अर्थ निर्माण करावा लागतो, अगदी सिसिफसप्रमाणे निरर्थक वाटणाऱ्या परिस्थितीतही. त्यानंतर आपण इकिगाई किंवा जीवनाचा उद्देश शोधण्याच्या कल्पनेकडे वळलो आणि पाहिलं की याला आधुनिक विज्ञानाचाही भक्कम पाठिंबा आहे. आणि शेवटी आपण स्टोइसिझमच्या व्यावहारिक मार्गांवर आणि हेडोनियाच्या क्षणिक सुखात व युडायमोनियाच्या दीर्घकालीन समृद्धीमध्ये कसा समतोल साधायचा हे पाहिलं. जाता जाता एक शेवटचा विचार सोडून जाते. हे सर्व दृष्टिकोन आपल्याला एक व्यापक चित्र देतात. हे एकमेकांना छेद देणारे नाहीत, तर कदाचित एका मोठ्या चित्राचे वेगवेगळे भाग आहेत. एकीकडे कामू सांगतात की आपण निरर्थक कामातही त्या संघर्षात आनंद मिळवू शकतो. दुसरीकडे विज्ञान सांगतं की एक स्पष्ट उद्देश आपलं आयुष्य वाढवू शकतो. विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की हे विचार परस्पर विरोधी आहेत की जीवनातील वेगवेगळ्या क्षणांसाठी वेगवेगळे साधनं आहेत. कदाचित उत्तम जीवन जगण्याची कला यातच आहे की कधी सिसिफसप्रमाणे संघर्षातच आनंद मानून स्वतःचा अर्थ निर्माण करायचा, कधी सापडलेल्या इकिगाईच्या मागे पूर्ण ताकदीने जायचं आणि कधी फक्त स्टोईक वृत्तीने जे नियंत्रणात नाही ते शांतपणे स्वीकारून पुढे जायचं.